नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आनंदीना आनंदीच असलं पाहिजे. मी श्रीज आई हाऊसवाईफ आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे. तर आज माझं सासरचं संध्याकाळचं रुटीन आहे. सो मी असं संध्याकाळी हातपाय धुवून फ्रेश झाले होते आणि त्यानंतर मी श्रीलाही फ्रेश करून घेतलं, कारण ती इथे असली ना रोज संध्याकाळी आईसोबत किंवा बाबांसोबत फिरायला जाते आणि खेळायला जाते. सो तिला तयारी केली आणि ती आईंसोबत निघाली होती खेळायला आणि तिथून आली की मग ती परत फ्रेश होते, मग घरात असते. इथे असली की तिची मज्जा असते, तिला फ्रेंड्स असतात, इकडे तिकडे फिरायला जाते, मंदिरावर जाते आईंसोबत. आणि चला बाहेर आले होते, म्हटलं तर तुम्हाला आमच्या घराचा एक व्ह्यू दाखवून देऊ समोरचा शॉर्टकट. तर हे आमचं छान असं घर आहे आणि कसं वाटलं तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही बाहेर छोटे छोटे झाडं वगैरे पण लावले आहेत. अजून खूप करायचं आहे वेगळं काहीतरी, तर बघू नंतर. आणि नंतर तोपर्यंत ना पप्पा पण आले होते आणि मग पप्पा आले की पप्पांना ब्लॅक कॉफी करून दिली मी. आणि त्यात आम्ही साखर शुगर वगैरे पप्पांना चालत नाही, तसं मी ब्लॅक कॉफी त्यांना गरम पाण्यात करून दिली आणि त्यांना ब्लॅक कॉफी दिली. आणि त्यानंतर ना पप्पा पण वॉकिंगला गेले ब्लॅक कॉफी पिऊन. आणि ते वॉकिंगला गेल्यानंतर ना तोपर्यंत माझे 6:30 पावणे 7 वाजले होते आणि संध्याकाळी दिवाबत्तीचा टाईम झाला होता. मग मी दिवाबत्ती करायला घेतली. तर ना आधी मी तुळशीला दिवा लावून घेतलं. आपण कसं सासरी असलो ना, जे ते कामं त्या वेळेवर झाले ना तर ते कामं लवकर होतात आणि त्याच वेळेत होतात. जेव्हा आपण एकटे असतो ना तेव्हा असं होतं की आता हे 5 मिनिटांनी करू, 10 मिनिटांनी करू आणि नंतर वेळ होऊन जातो आणि आपण तेच काम खूप घाईघाई करतो आणि गडबडही होऊन जाते. तर इथे आपण घरी असलो की थोडंसं असं असतं की ह्या टायमिंगला हे काम झालंच पाहिजे. तर हे काम आरामात होतं, व्यवस्थित होतं आणि चिडचिडही होत नाही. तसंच मी संध्याकाळी दिवा लावून घेतला. म्हटलं स्वयंपाक करण्याआधी हे सगळे कामं आवरून घेतली की मग घाई होणार नाही. आणि बघा, एक छोटासा दिवा तुळशीजवळ लावल्याने किती प्रकाश झाला आहे. तसंच काहीसं आपलं असेल की आपल्या मनात किंवा आपल्या आयुष्यात खूप नेगेटिव्ह गोष्टी होत असतील किंवा घडत असतील, पण आपला एक छोटासा पॉझिटिव्ह थॉट तो आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. तसंच माझं यूट्यूबच्या बाबतीत झालं आहे, कारण मी यूट्यूब चालवेल किंवा चालवणार असं मी कधीच विचार केला नव्हता, बट आता सुरुवात झाली आहे. तसं बघू आता याच्यात काय होतं आणि कसं होईल पुढे. तर आमचं संध्याकाळचं रुटीन असंच असतं, माझं मनाला प्रसन्न करणारं छान. तर तुम्ही नक्कीच बघा पुढे काय होईल, कसं करेल मी, तुम्हालाही आवडेल. आणि नंतर मी छान अशी देवपूजा करून घेतली. बाहेर दिवा लावला, दाराजवळ दिवा लावला आणि नंतर मी दिवाबत्ती करायला बसले. आणि छान दिवाबत्ती झाली ना तर मग मनालाही छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि घरातही फ्रेश वातावरण होतं. आणि तोपर्यंत आई पप्पाही येणार होते घरी आणि मग ते घरी आले की मग त्यांनाही वाटेल की नाही चला किती छान की झाली दिवाबत्ती वगैरे, त्यांनाही फ्रेश वाटतं. बाहेरून येणारा प्रत्येक माणसाला आपल्या घरी जर दिवाबत्ती झालेली असेल किंवा सुगंध असेल तो तर खूप छान वाटतं त्यांनाही. आणि लगेच दिवाबत्ती झाल्यानंतर ना मी खिचडीचं प्रिपरेशन करायला घेतलं. म्हटलं ते येण्याआधी चला खिचडी होऊन जाईल. आणि तितक्यातच श्री आणि आई आले होते, तर तिलाही मी नंतर कपडे वगैरे चेंज करून घेतले तिचे, कारण ती मंदिरावर जर गेली खेळायला ना आईसोबत तर खूप मातीची भरून येते आणि खूप मस्ती करते इकडे असले की, कारण तिथे तिला 4 भिंतीच्या आतच असते. आम्ही कधीतरी संडे किंवा सॅटर्डे खेळायला घेऊन जातो, पण इथे असले की तिचं रोजच संध्याकाळचं रुटीन असते की ती रोज संध्याकाळी खेळायला जाते. मग इथे मी खिचडी वघारून घेते. आणि खिचडी झाल्यानंतर ना पप्पांसाठी भेंडीची भाजी करायची होती. सो आईने मला तेवढी हेल्प केली की आईने मला भेंडी कापून दिली. आई म्हटले की करू का, तर मी म्हटलं की असू देत, मी खिचडी टाकल्यानंतर लगेच भेंडीची भाजी करून घेते. आणि इथे ना खानदेश असल्यामुळे आम्ही रोज रात्री खिचडी खातो आणि मला खिचडी खायला खूप आवडतं. पण मुंबईला गेल्यावर ना हे असले की ह्यांना एवढी नाही आवडत, मग आम्ही भाजी चपाती खातो. पण ती भाजी चपातीमध्ये माझं पोट अजिबात भरत नाही, मला रोज रात्री खिचडी दिली तरी चालतं. म्हणून आम्ही थोडीशी कासाना खिचडी लावतोच आणि त्यासोबत भाजीपोळीही असते. आणि नंतर स्वयंपाक होईपर्यंत ना मी थोडंसं भांडे वगैरे धुतलेले असतात ना ते लावून घेतले, म्हणजे बरेचसे कामं होऊन जातात. स्वयंपाक त्याचा होत राहतो. आणि नंतर आम्ही फुल फॅमिली एकत्र बसून जेवण करतो, टी व्ही बघतो, गप्पा गोष्टी करतो, दिवसभरात काय झालं काय नाही झालं असं तसं शेअर करतो एकमेकांशी आणि मस्त टी व्ही बघत बघत एन्जॉय करतो. हाच फायदा असतो जॉईंट फॅमिलीचा, की इथे ना प्रत्येक सुख दुःख आनंद एकमेकांसोबत शेअर केले की मन प्रसन्न होतं. आणि एकत्र बसून जेवण केलं ना की अजून 2 घास जास्त जातात. त्यानंतर ना मी घर वगैरे झाडून घेतले, भांडे वगैरे आवरून घेतले आणि लगेचच अंथरूण टाकून घेतलं. आणि अंथरूण टाकल्यावर ना श्रीची खूप मस्ती चालू असते आणि तिचं सगळं अंथरूण खराब करणं चालू होतं. आणि नंतर आम्ही झोपलो. सो कसा वाटला व्हिडिओ फॅमिली ब्लॉग्स तर नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.